नमस्कार, मोठी बातमी पाहूयात। सांगोल्यात बळीराजाचे एल्गार दिग्गज नेत्यांच्या मध्यस्थीने धाराशिव साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याच्या मागण्या केल्या मान्य। पहा सविस्तर। शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळावा आणि उसाला प्रतिटन 3000 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी वाकीशिवणी येथील धाराशिव साखर कारखाना युनिट 4 कार्यस्थळावर सुरू असलेले जन आंदोलन अखेर यशस्वी झाले। सांगोल्याच्या नेते मंडळीमुळे व युवा सेनेच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे आणि शेतकरी एकजुटीमुळे प्रशासनाला नमतं घ्यावं लागलंय। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। उसाच्या रास्त दरासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, तालुका समन्वयक शंकर मेटकरी, सचिन सुरवसे यांनी गेल्या 5 दिवसापासून अन्न त्याग उपोषण सुरू केले होते। 5 दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत 8 जानेवारी रोजी सांगोला महोद रोडवर भव्य रास्ता रोको केला। त्यामुळे वाहतुकीचा चक्का जाम झाला आणि आंदोलनाची धग संपूर्ण तालुक्यात पोहोचली। सांगोल्यातील नेत्यांनी मध्यस्थी घेऊन योग्य तोडगा काढला। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने परिस्थिती गंभीर बनली होती। अशातच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख आणि शेकापचे नेते अनिकेत देशमुख यांनी उपोषणस्थळी धाव घेतली। त्यांनी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांच्याशी तातडीने संपर्क साधला। सांगोला कारखाना हा इथल्या शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय असून त्यांना न्याय मिळायलाच हवा असा ठाम शब्द नेत्याने टाकला। वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आणि आंदोलनाच्या तीव्रतेमुळे कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याच्या मागण्यांची दखल घेतली। 2800 रुपये प्रतिटन देण्याचं ठरलं आहे। उसाला योग्य भाव देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। उपोषणकर्त्यांना रसपाजून उपोषण संपवण्यात आलं। लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला यश आल्याने संपूर्ण तालुक्यात बळीराजाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे। 2 वर्षापूर्वी या कारखान्याची सर्व सन्माननीय अभिजित आबा आणि त्यांचे बंधुराज अमरदारांची चर्चा झाली होती आणि त्यानंतर कालही इथल्या आपल्या सहकार्याने फोन केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली। आबा आपण येऊन गेला होता आणि 2850 हा दर त्यांनी मान्य केला होता, पण शेतकऱ्यांची आणि आंदोलकांची मागणी होती की 2900 पहिल्या टप्प्यात द्यावा, 100 रुपये दुसऱ्या टप्प्यात दिवाळीला द्यावे। काल रात्री फोन केल्यानंतर कांबळे साहेबांसोबत चर्चा करा म्हणले, पण ती चर्चा झाली नाही। परत आज सकाळी फोन आला। आबांसोबत मी आणि कॉन्फरन्सवर इथले बाळासाहेब घळे आम्ही चर्चा केली। आबांनी सांगितलं की तुमच्या सर्वांच्या मागणीला, म्हणजे आबा असतील, बापू असतील, आम्ही असो आणि आंदोलकांच्या मागणीला आम्ही आदर करतो आणि 2900 आत्ता देऊ आणि 100 रुपये नंतर देऊ असं ठरल्यानंतर मग आज आपण त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। हे शेतकऱ्याच्या पोरांनी इतर सगळ्या भागामध्ये प्रत्येक कारखान्याला प्रति सुरुवात 3000 रुपये उचलीप्रमाणे दिली होती आणि आपल्या कारखान्याचा 2800 होता। तर त्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी अमरण आंदोलन या ठिकाणी उपस्थित केलं होतं। त्या आंदोलनाला माननीय आमदार साहेब हे भेट देऊन पाठिंबा देऊन गेले होते। माननीय शहाजी बापू तर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले होते। आताही दादा लवटे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। आपले युवक नेते सन्माननीय अनिकेत भैया देशमुख, सगळेच पक्षाची मंडळी या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी आली होती। मी काल आलो होतो। मी डायरेक्ट अभिजित आबांना संपर्क साधला। त्यावेळेला पहिले 100 रुपये त्यांनी द्यायचे कबूल केले आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये ह्या 200 पैकी 50 देतो म्हणलेले होते। कांबळेंना काल मी विनंती केली, माननीय आमदार साहेबांनी विनंती केली की 100 रुपये प्रमाणात द्या आणि आंदोलकांनी सांगितलं होतं की आता 100 द्या आणि दिवाळीला 100 द्या। तुम्ही ही विनंती आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला। माझी या निमित्तानं कारखान्याला विनंती आहे की आपल्या टोळ्या हे आमच्या सांगोला तालुक्यात अतिशय कमी आहेत। तर सांगोल्याला तुम्ही पहिल्यांदा ऊस तोडायला प्राधान्य देऊन कारखाना सांगोल्याच्या हद्दीतला आहे। सांगोल्याच्या सभासद शेतकऱ्यांनी दुसऱ्या दारात जाण्यापेक्षा आमच्या हक्काच्या कारखान्याला घालायला सगळी तयार आहेत। तर तुमची यंत्रणा दरवर्षी कमी पडते। मागच्या 27,000वर तुम्ही बंद केला। एक आम्हाला आमच्या संचालक मंडळाला थोडंसं आम्हाला चालवू शकलो नाही म्हणून आम्ही आपल्या ताब्यात दिला होता। त्यावेळेला सगळेच होते, आमदार साहेब होते, मी होतो, बापू आणि सगळ्यांनी मिळून त्यावेळेला तो कारखाना आपल्याकडे दिलेला आहे। तर आमच्या कारखान्याला प्रायोरिटी द्यावी आणि भविष्य काळामध्ये उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलाला सुद्धा आंदोलन करायची वेळ येऊ नये। तुम्ही न्याय द्यावा, आतापर्यंत दिलाय, भविष्य काळातही द्यावा, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो।